राष्ट्रीय बालक दिनी बालकांना दिले राष्ट्रभक्तीचे धडे। आज 14 नोव्हेंबर म्हणजेच राष्ट्रीय बालक दिन आणि या अनुषंगाने यावल तालुका विधी सेवा समितीने तालुक्यातील बामनोद येथील प्रगती शिक्षण मंडळाच्या माध्यमिक तसेच कनिष्ठ कला विज्ञान विद्यालयांमध्ये भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्ये या विषयावर कायदेविषयक जनजागृती आणि प्रबोधन शिबिर घेतले। यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश श्री R.A. जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार आज यावल तालुक्यातील बामनोद येथील प्रगती शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत राहावी या उद्देशाने कायदेशीर शिबिर घेण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री शशिकांत वारुळकर हे होते। भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य या विषयावर बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे या उद्देशाने आपले मनोगत व्यक्त केले। कर्तव्य आणि अधिकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तथापि प्रत्येक व्यक्ती आपल्या अधिकारांची जाणीव तर ठेवतो, परंतु आपल्या कर्तव्यांविषयी तो गाफील राहत असतो। विद्यार्थी जीवनापासूनच जर आपल्याला आपल्या राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव झाली तर आपल्यातील देशप्रेम आणि देशभक्ती वृद्धिंगत होऊन एक आदर्श नागरिक उदयास येत असतो आणि या उद्देशाने त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांची हितगुज साधली। या कार्यक्रमाचे आयोजन प्रगती शिक्षण मंडळाने केले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री R.S. अडकमोल हे होते आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार श्री G.S. जावळे यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक हेमंत फेगडे, अजय बडे तसेच बामनोद विद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी बशीर तडवी, जळगाव। चालणार नाही ना, दोन्ही बाजूने समानतेचा अधिकार। बघा, एकदम छोटा आणि सरळ उदाहरण समानतेचा अधिकाराचं तर तुम्ही जे समोर बसलेले आहे हे समानतेचा अधिकाराचंच उदाहरण आहे। असं का म्हणतोय मी, तुमचा युनिफॉर्म बघा, सगळ्यांचा युनिफॉर्म कसा आहे, प्रत्येक वर्गाला जो ठरवलेला आहे तो युनिफॉर्म सेम आहे ना। समजा ज्युनियर कॉलेजच्या मुलांचा युनिफॉर्म वेगळा असेल, परंतु तुमचा सगळ्यांचा युनिफॉर्म कसा आहे, सेम आहे। याच्या पाठीमागे